आता मी सुद्धा हे पुस्तक म्हणजे वाचलं आणि ज्यावेळेस मी वाचत होतो त्या स्टोरीमध्ये मी गुंफत चाललो होतो, नाही का, आता हा प्रसंग आहे, पुढे कुठला प्रसंग आहे, नाही का. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवास दाखवलेला आहे, मध्येच पाऊस पडतोय वगैरे, प्रवास चालू होतो, ह्या गोष्टी आहेत. तर तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांचे, जसं की आपण म्हणतो की मुंबईमध्ये हे आहे म्युझियम, त्याच्यामध्ये ते आजोबांचं घड्याळ वगैरे आहे, तर हे सगळे धागेदोरे तुम्ही कसे सुचवले, कारण की ऐतिहासिक गोष्ट आहे, खूप जिम्मेदारीचं काम असतं, की शिवाजी महाराज म्हणलं तर खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, महाराष्ट्राचं किंवा अखंड भारताचं आराध्य दैवत आहे. तर मग या विषयाला हात घालून अभ्यासपूर्वक ही काळजी घेऊन हे खूप म्हणजे एक जिम्मेदारीचं शिवधनुष्य आहे, ते तुम्ही कसं पेललंय? कहाणीमध्ये ही जी प्रतिपचंद ही कादंबरी आहे, की इतिहासातील काही घटना, काही धागे पकडून त्याभोवती मी कादंबरीत लिहिलेले, की हे फार कठीण होतं, की एक एक धागा पकडून एक प्रकारचं ते मखमली वस्त्र तयार करतोय मी. आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तिथे तुमच्या महाराजांबद्दल काही लिहिलं तर तिथे कल्पकतेला थारा नसतो. जे आहे ते तुम्हाला संदर्भासहित लिहिणं आहे. चुकलं नाही पाहिजे. कोर्स ते आपली आणि प्रत्येक व्यक्तीची जबाबदारीच आहे ती. तर ते लिखाण करते वेळेस काही गोष्टी अशा होत्या, की मला मूळ इतिहासाला, मूळ जो गाभा आहे तिथं धक्का नव्हता लावायचा. जसं की आता खलबतखाना आहे. बरोबर. मी कादंबरीमध्ये खलबतखान्याभोवती काही कल्पना रचल्या, पण मूळ खलबतखाना आहे. विजयनगर साम्राज्य, हम्पीचा जो इतिहास आहे तो आहेच तो. हम्पीवर जे आक्रमण झाले, हम्पी जगातलं एकेकाळीतलं सगळ्यात श्रीमंत राज्य होतं, श्रीमंत शहर होतं त्या काळातलं, ते होतं. त्याभोवती मग मी काही माझी नंतर कल्पना रचलेली आहे. म्हणजे पूर्णच काल्पनिक नाही, आपण याला हिस्टॉरिकल फिक्शन म्हणू शकतो. बरोबर. आणि 2019ला प्रथमच प्रकाशित झालं पुस्तक आणि खूप कमी वेळेमध्ये लोकप्रियही झालं. ओके. आणि एक दिवस रॅन्डम येतो आणि आपल्याला फोन येतो, हॅलो, मी बोलतोय आणि मला तुमच्या कादंबरीवरती वेब सिरीज बनवायची किंवा चित्रपट बनवायचा. तो प्रसंग कसा होता सर? ओके. जस्ट त्यावेळेस मी वायसीएम हॉस्पिटललाच होतो आणि नेमकंच कोविडचा काळ सुरू झालेला होता. कोविडची पहिलं लॉकडाऊन लागलं होतं. मे बी 22-23 मार्च, 25-26 मार्चची तारीख असावी. सकाळची वेळ होती आणि मला एक फोन आला आणि तिकडून सांगितलं की आम्ही दशमी क्रिएशन्स मधून बोलतोय. ते निनाद वैद्य सरांचा फोन होता, प्रोड्युसर, ज्यांनी हे वेब सिरीज उभा केलेलं आहे सगळं काही. पहिला फोन त्यांचाच आलेला होता आणि मी एकदम असा शॉक मध्ये गेलो, की कारण काय, या कादंबरीवर काहीतरी व्हावं हे डोक्यात एक थॉट होता, पण वेब सिरीज होईल आणि हिंदीमध्ये होईल हे काय माझ्या डोक्यात मी कधी नव्हता विचार केला. कादंबरी लिहिते वेळेस माझी ज्या पद्धतीने लिहिली मी, त्यामध्ये डायलॉग्स ऑलरेडी लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऑलरेडी लिहिलेलं, की तुम्हाला जर स्क्रिप्ट लिहायची असेल तर फार काही वेगळं करायची गरज नाही. मी ऑलरेडी त्यात तो कंटेंट डोक्यात हे होतं, की उद्या ह्याचं हिंदी ट्रान्सलेशन झालं, इंग्लिश ट्रान्सलेशन झालं, त्यावेळेस समोरच्याला फार अडचण येऊ नये. व्हिडिओ काही ऑडिओ व्हिज्युअल रूपात जर काही आलं तर समोरच्याला ते अशाला असं मी त्यात कादंबरी तर आहेच पण लिहिलेलं पण आहे. ते त्यांना भावलं, त्यांच्या टीमला. अपर्णा पाटगावकर मॅडम आहेत, त्यांनी ते पुस्तक वाचलं. दशमी टीम्सच्या ज्या क्रिएटिव्ह गोष्टी पाहतात, आणि त्यांनी वाचलं आणि त्यांनी मग वैद्य सरांना मला फोन करायला सांगितलं. त्याच्या आधी 1-2-3 फोन आलेले होते विशेष म्हणजे नॉर्मल वेगवेगळ्या चित्रपट संस्थांकडून. मला सुरुवातीला वाटलं की तसाच हाही असेल, म्हणजे काहीतरी, म्हणजे ठीक आहे, इट्स ओके, बघूया. पण त्यांनी ज्या पद्धतीने डिटेलमध्ये गोष्टी सांगितल्या, डिटेलमध्ये त्यांची हिस्ट्री सांगितली, तेव्हा लक्षात आलं की जेन्युइन लोक आहेत. त्यानंतर मग आम्ही फॉलोअप घेत गेलो, 1-2-3 मीटिंग झाल्या आणि नंतर जवळपास वर्षभराने आमची प्रॉपर डील झाली. ओके. आणि नंतर त्या डील झाल्यानंतर मग त्यात हॉटस्टार वगैरे, आदित्य सर, पोद्दार सर, हे सगळे त्यात इन्व्हॉल्व्ह होत गेले आणि अगदी जवळपास 4 वर्षाच्या प्रवासात हे सुंदर असं एक वेब सिरीज तयार झाली. बरोबर. आम्ही नक्कीच सर्वांनी वेब सिरीज पाहिली. तर जेव्हा वेब सिरीज बनवली आणि रुपेरी पडद्यावर येण्याच्या अगोदर एक स्क्रीनिंग होत असतं, राईट? तुम्ही ज्यावेळेस ती स्क्रीनिंग पाहिली असेल त्यावेळेस तुमची कशी रिॲक्शन होती? कारण की तुम्ही पुस्तक लिहिले, मूळ लेखक तुम्ही आहात, ते पात्रांमध्ये तुम्ही एक आत्मा दिलेला असतो, त्या प्रत्येक पात्राचं, त्या रवीचा असेल किंवा आदित्यचा असेल किंवा प्रियलचा असेल, प्रत्येकाचं काहीतरी एक म्हणणं आणि एक आयडिओलॉजी, एक थिंकिंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं, काय त्यांनी चेंजेस वगैरे केलेत किंवा काय या गोष्टी? बघा, आता कसं आहे, सिरीज म्हटलं पडद्यावर त्या गोष्टी दाखवत असतं. कादंबरीमध्ये मी लिहितोय की रवी कुमार त्या जहाजावर उभा आहे आणि तो विचार करतोय की मी इथपर्यंत का आलो, इतक्या लोकांना मध्ये ओढण्यात आलं, या कहाणीचा शेवट कसा असेल, तो विचार करत बसतोय. त्याला आजोबांची आठवण येते. फक्त त्या थॉटचे विचार करण्याचे 4 पानं आहेत, ते पडद्यावर तुम्ही दाखवू शकत नाही. जे माझे कट्टर फॅन आहेत, वाचकाचे एकदम असे जीवाभावाचे माझे मित्रमंडळी वाचक आहेत, त्यांना बऱ्याचशा गोष्टी वेबसिरीज मधल्या नाही आवडलेल्या. कारण काय, त्यात मी ज्या पद्धतीने डिस्क्रिप्शन केलंय, मी ज्या पद्धतीने कॅरेक्टर उभा केले, तर ते वाचक, ते फॅन लोक सगळे त्या कॅरेक्टरशी जुळून आले. पण ऑडिओ व्हिज्युअलच्या किंवा पडद्यावरच्या मर्यादा वेगळ्या असतात. आपण जे अशाला असं लिहिलं ते लिहू शकत नाही.
काही दुसरेही त्याला काही बरेच कारण असतील, पण ऑफकोर्स त्यांनी सिरीजमध्ये बऱ्यापैकी बदल केले आहेत. म्हणजे स्टोरी लाईन प्रतिपतचंद्रची आहे, स्टोरी लाईन प्रतिपतचंद्र आहे. त्यातील जे कॅरेक्टर आहेत ते पण त्यांनी अगदी नावासकट घेतलेले आहेत. रविकुमार आहे, प्रियल आहे, प्रशिक कॅरेक्टर आहे, काही थोडेफार चेंज केले आहेत, पण त्यांना त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या मर्यादेनुसार त्यांनी बनवलेलं आहे. फक्त एवढंच आहे किंवा म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी ज्या काही फ्रेम बनवलेल्या आहेत त्यामध्ये म्हणजे उणिवा काही ठेवलेल्या नाहीत, म्हणजे कमीपणा काही ठेवलेला नाही. जो म्हणजे उदाहरणार्थ रायगड आहे, तो रायगड ज्या पद्धतीनं भव्य दिव्य आतापर्यंत हिस्ट्रीत पहिल्यांदा पाहिला असेल रायगड अशा पद्धतीनं, एवढ्या मोठ्या पडद्यावर आणि एवढ्या खास काही ड्रोन शूट आहेत सगळं, किंवा बदामीचं शूटिंग आहे. वेरूळचा जो पार्ट आहे कादंबरीतला प्रतिपतचंद्रमधला, तो बऱ्याच जणांची नाराजी आहे की वेरूळ का नाही घेतलं, किंवा आम्ही पूर्ण कादंबरीच्या वरच जो हे आहे कव्हर पेज आहे त्याच्यावरच वेरूळच्या 4 सिंहाचा आहे, म्हणजे कादंबरीचा गाभाच वेरूळ आहे, तर मग वेरूळ का नाही घेतलं. तर ऍक्च्युली वेरूळला शूटिंगला परमिशन नाही मिळाली. ते हेरिटेज सेंटरमध्ये येतं, त्याच्यामुळं परमिशन नाही मिळाली. त्यामुळे त्यांनी तशासारखंच, पण म्हणून त्यांनी त्याचे सेट नाही उभा केले, कारण तो ओरिजिनल जे असतं ते त्या सेटमध्ये 100% नाही दिसलं, म्हणून त्यांनी पॅरलल बदामी घेण्याचा प्रयत्न केला. आता वेरूळ अजिंठा लेण्यांचा जो इतिहास आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग आणि रहस्यमय आहे. ओके, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळं त्यांचं मत आहे की ही जी कैलास मंदिर असेल कोणी बनवलं, माणसाने बनवलं का एलियन्सनी बनवली किंवा काय, याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करत असताना तुमचा काय थॉट किंवा तुम्हाला याच्याबद्दलची काय माहिती मिळाली किंवा तुमचं काय मत आहे? पण वेरूळ बद्दलच बोलू. आता मी माझ्या कादंबरीमध्ये काय, मी आता काय सांगण्याचा प्रयत्न केला, काय होईल ते ज्यांनी वाचलेलं नाही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल, मग तो सस्पेन्स मधला निघून जाईल. मी त्या डिटेलमध्ये जात नाही, पण वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे की वेरूळ बराच म्हणजे अक्षरशः तिथं 2 पिढ्या तर 2-3 पिढ्या तिथं सहज म्हणजे जन्मल्या आणि तिथेच मेल्या काम करत करत. म्हणजे लहान मूल जन्मलंय, वडील तिथे छन्नी हातोडा घेऊन काम करतात, ते मूल लहानाचं मोठं झालं आणि त्या मुलानं ते वडिलांकडून म्हणजे शिकून घेतल्या सगळ्या गोष्टी, आणि त्याने पण आयुष्यावर तेच केलं, आणि अगदी 70-80-100 वर्ष तो मुलगाही, तो व्यक्ती तिथेच मेला. तो अशा कितीतरी पिढ्या येऊन गेल्या. एलियनचं वगैरे म्हणणं, एलियन वगैरे लोकांनी बनवलंय असं म्हणणं, म्हणजे ज्या आपल्या पूर्वजांनी जे भव्यदेव उभा करून ठेवले ना, तर त्यांच्या कामाचा कुठेतरी आपण अपमान करतोय एलियनचं नाव देऊन. मग ते वेगवेगळ्या थेरीज वगैरे आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, अर्थातच ते माणसांनीच बांधलेलं आहे. ती कलाकुसर एवढी सुंदर आणि एवढी भव्यदिव्य आहे की आपण आत्ताच्या काळात आपण ते इमॅजिन नाही करू शकत की कसं तयार केलं असेल. तर जिथं आपल्याला अशक्य गोष्टी दिसतात, अतर्क्य गोष्टी दिसतात, तिथं आपण सुपर नॅचरल पॉवरचं काहीतरी आपण लेबल जोडतो, पण असं नाही, ते त्याच अगदी छान कारागिरांनी ते बनवलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की त्या पूर्ण लेणीवरती आपली संस्कृती, भारतीय प्राचीन संस्कृती रेखाटलेली आहे, बरोबर कोरलेली आहे. एलियन्सला कसं समजणार की जी संस्कृती काय होती महाभारत किंवा रामायण, ते दृष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं.